नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. सोनलगी येथे अंगणवाडीला जागा देता का कुणी जागा म्हणण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी अंगणवाडी आहे. या ठिकाणी 20 ते 25 मुले आहेत. मात्र या मुलांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे भाड्याच्या खोलीमध्ये ही अंगणवाडी चालवली जाते. अशा खोल्यांमध्ये लहान मुले शिक्षण कशी घेणार आणि या ठिकाणी कसे खेळणार आणि राहणार असा सवाल इथं उपस्थित होतोय. त्यामुळे ग्रामपंचायतीने लक्ष घालून या अंगणवाडीला स्वतंत्र सुसज्ज अशी एक खोली द्यावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. जयलक्ष्मी सीताराम पांढरे, गाव सोनाली, अंगणवाडी क्रमांक 63. मी अंगणवाडीला इथं 2006 मध्ये 2006 पासून अंगणवाडी चालवते. अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. आणि इथं मी पहिलं इमारत नसल्यामुळे मी मंदिरात शिकवत होते. आणि मंदिरापासून 7-8 वर्ष मी भाड्यानं रूम घेतलेली. मग तिथं शिकवले. परत ते भाडं काही कारणामुळे ते बंद झालं. मग 2-3 वर्ष मी तसंच अक्षरशः बाहेर मुलांना बसून शिकवले. आणि आता म्हणजे 3 वेळेस इमारतीचं मंजुरी झालेलं, पण ते काही म्हणजे गावात जागा नसल्यामुळं ते कॅन्सल झालंय. आता आम्हाला या गावातनं अंगणवाडीसाठी जागा पाहिजे.